आषाढी एकादशी निमित्त कोल्हापूर ते नंदवाळ या ठिकाणी पायी दिंडी निघते। हजारो भाविक भक्तीच्या रंगामध्ये लीन होऊन या ठिकाणी चालत जात असतात। याच मार्गावर अनेक मंडळ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रसादाचं वाटप करत असतात। चला तर मग मोठ्या प्रमाणामध्ये खिचडी कशी तयार होते आपण बघूया। कोल्हापूर केटरिंग असोसिएशन तर्फे ही खिचडी आता तयार होत आहे। तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे। जिरं व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये मिरचीची पेस्ट गेलेली आहे। एकावेळी 30 किलो साबुदाण्याची इथे खिचडी तयार होत आहे। यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। याच खिचडीमध्ये खोवलेलं खोबरं सुद्धा घातलेलं आहे। व्यवस्थित तेलामध्ये परतल्यावर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर यामध्ये घालायची आहे। यामध्ये शिजवलेला किंवा तळलेला बटाटा सुद्धा आपण घालू शकतो। तळलेला बटाटा घातल्यानंतर रात्रभर भिजत ठेवलेले साबुदाणा यामध्ये आता टाकलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खिचडी तयार होत आहे। हॉटेल असोसिएशन तर्फे ही खिचडी तयार होत आहे। मोठे मोठे दिग्गज शेफ या ठिकाणी खिचडी तयार करत आहेत। बघा किती मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे आणि ही मोठ्या प्रमाणात तयार झालेली खिचडी आता गाडीमध्ये भरली जात आहे आणि आता ती भक्तांपर्यंत पोहोचवली जाणार। अनेक हजारो भक्तांनी या खिचडीचा आस्वाद घेतला। त्याचबरोबर अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पदार्थ वाटप करत होते। त्याचबरोबर अनेकांनी ठेक्यावर ताल धरला होता। हरिनामाचा गजर करत लहान मुलं सुद्धा खूप सुंदर अशी नटून आली होती। असे छान व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो नक्की करा मित्रांनो। खूप मेहनत लागते व्हिडिओ करायला।